लाडकी बहीण योजना ऑफलाईन ई-के-वाय-सी प्रक्रिया तर सुरू झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या याद्या आलेल्या आहेत. PDF-मध्ये अंगणवाडी सेविकाताईंकडे ड्राईव्हमधून काय दिलेलं आहेत की लाडक्या बहिणींची नावं, त्यांचे ॲप्लिकेशन नंबर, आधार क्रमांक, ॲड्रेस, पिनकोड ही सगळी माहिती देऊन काय झालेली की अशा प्रकारचे PDF जमा झालेले आहेत. व त्यानंतर त्या लाडक्या बहिणी काय करू शकतात, ई-के-वाय-सी पुन्हा एकदा करू शकणार आहात. आता ही ई-के-वाय-सी ऑनलाईन आहे का, आपल्या वेबसाईटवरती काय आहे का, तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, ऑफिशियल वेबसाईटवरती काही नाही. ऑनलाईन ई-के-वाय-सी न होता इथं कोणत्या प्रकारे ई-के-वाय-सी होणार आहे, ऑफलाईन प्रकारे ई-के-वाय-सी होणार आहे. तुम्ही जर आपले पहिले व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला समजेल की ऑफलाईन ई-के-वाय-सी कशी करायची आहे वगैरे. तर त्यासाठी इथे विनंती अर्ज लागणार आहे. तुम्हाला आता वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार, आता ही बीड जिल्ह्याचा आहे, माझ्याकडे सोलापूर जिल्हा, असे विविध जिल्ह्यांचे इथे विनंती अर्ज आहे. कोणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये पहिली लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची, त्यामध्ये पाठवून दिलेलं आहे, जॉईन व्हा, डाउनलोड करून घ्या. अशा प्रकारची विनंती अर्ज तुम्ही देऊन काय करू शकता, ई-के-वाय-सी करू शकणार आहोत. आता इथे लाडकी बहीण योजनेची तुमच्या जिल्ह्यात यादी आली नाही, मग फॉर्म कुठे द्यायचा आहे. लाडकी बहीण ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया 2026 मोठी अपडेट आहे. तुम्हाला शेवटची संधी असणार आहे. यादी नाही तरी सुद्धा तुम्ही तुमचा हप्ता सुरू करू शकता. तर काय झाले की मी स्वतः इथे अंगणवाडी सेविका ताईंना बोलले की असं यादी नाही आली, मग काय करायचं आहे. मग त्या लाडक्या बहिणी ई-के-वाय-सी कशी करायची आहे, तर अंगणवाडी सेविका ताईंनी मला सांगितलं की तुम्ही काय करा की विनंती अर्ज आहे, जो प्लेन विनंती अर्ज आहे तो द्या, जेणेकरून काय की तिथे ऑफलाईन पद्धतीने डेटा त्यांच्याकडे राहील. सोबत काय कागदपत्रे द्यायचं आहे, आधार कार्ड, पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, TC म्हणजे काय, तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला चालेल किंवा शाळा सोडलेल्याचा दाखला चालणार आहे, आणि ते लाभार्थी रेशन कार्ड चालणार आहे. अशा प्रकारे जरी ते जिल्ह्यात तुमची यादी आली नाही तरी सुद्धा अंगणवाडी सेविका ताईंकडे तुम्ही काय करू शकता, फॉर्म देऊन तुमची ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया करू शकते. ही एक प्रक्रिया झालेली आहे. व इथे काय झालेलं आहे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना, इथे नॉन ट्रेसेबल यादी आलेली आहे, बघू शकता, ज्यामध्ये लाभार्थींचे नाव, तुमचं गाव, नॉन ट्रेसेबल यादीतील अनुक्रमांक, नोंदणी क्रमांक, त्यानंतर तुम्ही अर्ज कसा केलेला आहे, तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, लाभ न मिळण्याची कारण काय समोर आलेली आहे की ई-के-वाय-सी चुकल्यामुळे तुम्ही पात्र आहेत व अंगणवाडी सेविका हे काय करत आहेत, फॉर्म भरून घेत आहेत व त्यानंतर पुढे ते पाठवत आहेत व तुम्ही पात्र आहात का नाही, अपात्र आहेत हे समजत आहे. तर अंगणवाडी सेविकांची यादी आली नाही किंवा आदेश मिळाला नाही असं सांगितल्यामुळे अनेक महिला काय झाले की हवालदिल झालेल्या आहेत. म्हणजे इतकं टेन्शन आले की आमचे पैसे बिनकामी बंद झाले आहेत. म्हणजे डिसेंबर झाला, नोव्हेंबर झाले, हे पैसे बंद झालेले आहेत व आत्ता जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळण्याची शक्यता फार कमी वर्तवली जात आहे, कारण त्यांना ऑलरेडी पैसे मिळाले नाहीत. तरी ते स्थानिक अंगणवाडी सेविकांकडे याद्या आलेल्या आहेत, आदेश आलेले आहेत. बरं, काही अंगणवाडी सेविकांनी काय केलेलं आहे की पडताळणी प्रक्रियेसाठी पूर्णपणे विरोध केलेला आहे. तर लाभार्थी कोणत्या जिल्हा कार्यालयात किंवा महिला व बालविकास विभागात तुम्ही संपर्क साधू शकता. बघा, लक्षात घ्या, पहिलं काय जिल्हा कार्यालय असू दे की, आणि दुसरं काय महिला व बालविकास विभाग असतो, तिथे प्रकल्प अधिकारी असतात, CDPO असतात, त्यांच्याकडे जाऊन काय करू शकतो तुम्ही, संपर्क साधू शकता. आता इथे अंगणवाडी सेविका ताई का बरं नाही म्हणत आहेत, बघा तुम्ही पाहू शकता, हे जे पत्र आलेलं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्याकडून, ज्यामध्ये मुख्य कारण बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंतर्गत लाभार्थी महिलांच्या अंगणवाडी सेविकांमार्फत ई-के-वाय-सी करिता प्रत्यक्ष पडताळणीवर बहिष्कार म्हणून काही जिल्ह्यांमध्ये काय झालेलं आहे की यादी आली नाही किंवा अंगणवाडी सेविका ते तपासत नाहीत. आता इथे काय तुम्हाला की तुम्ही काय करू शकता, एकतर 181 नंबर दिलेला आहे, टोल फ्री क्रमांक, तुम्ही त्याच्यावरती काय करू शकता, कॉल करू शकता. बघा तुम्ही पाहू शकता इथं नंबर दिलेला आहे 181, तिथे कॉल करू शकता. पण अनेकदा असं होते की हे हेल्पलाईन नंबर देऊन सुद्धा काही फायदा होत नाही, कारण कंटिन्यू काय होते की बिझी लागत आहे फोन. त्यामुळे लाडक्या बहिणी नक्कीच दुःखी आहे. त्यामुळे आम्हाला ऑनलाईन प्रकारे ई-के-वाय-सी करण्याची जी काही सोय आहे ते करून द्या. खरंच हे खूप महत्त्वाचं असणार आहे. बघा, तुम्हाला सुद्धा वाटते का की ऑनलाईन आपल्याला ई-के-वाय-सी द्यायला पाहिजे आहे, कारण बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी सेविका ताई ही कागदपत्र घेत नसल्यामुळे आमचे पैसे बंद होण्याची वेळ आली आहे, अशा लाडक्या बहिणी सांगत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, स्थानिक अंगणवाडी सेविकांकडे याद्या आलेल्या आहेत. जर नाहीच आल्या तर तुम्ही काय करायचं आहे, 181ला कॉल करा किंवा मग काय करा, महिला व बालविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी असतात, तिथे भेट द्या.
जिल्हा कार्यालय आहे तिथे भेट द्या. विनंती अर्ज आहे ते तुम्ही घेऊन जा. तुम्ही जे कागदपत्र सांगितलेले आहे तिथे जोडायचं आहे. महिला व बालविकास विभागात काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण तुम्हाला जर वाटत असेल पुढील जे हप्ते आहे ते बंद होऊ नये, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे काम आहे ते नक्कीच करायचं आहे. आता ह्या विवरणपत्रात अंगणवाडी सेविकाताईंकडे विचार, हे विवरणपत्र आलेलं आहे का. आता बघा, विवरणपत्र म्हणजे काय, तुमचे नावं पूर्णपणे कट झालेले आहेत. कारण का, तुमची अपूर्ण ई-केवायसी आहे, अर्ज नकारला जाणार आहे किंवा तुमची ई-केवायसी झालीच नाही. यासाठी तुमचं काय झालेलं आहे, ई-केवायसी बंद झाली की ई-केवायसी चुकली व हप्ता बंद झालेला आहे. त्यामुळे काय करायचं आहे, 181 हेल्पलाईन व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणतेही ईमेल किंवा काय भेटत असेल तर मी नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येतात दररोज, ज्यामुळे काय होतं की लाडक्या बहिणींना नक्कीच याचा फायदा होतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील महत्त्वपूर्ण असणार आहे 181 सोडून या व्यतिरिक्त इतर काही महत्त्वाचे सरकारी संपर्क क्रमांक किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी असल्यास आपण त्यांना नक्कीच इथे लाईव्ह आणूया. आणि इथं विनंती अर्ज खूप महत्त्वाचे असणार आहे. तुम्ही पाहू शकता, हे विनंती अर्ज खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला कनेक्ट व्हा, डाउनलोड करून घ्या तुमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये. त्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला विनंती अर्ज तुम्ही भरू शकाल व ते देऊ शकाल व तुमचा हप्ता सुरू होणार आहे. तर यादी नाही तरीही तुमचा हप्ता सुरू होणार आहे. तुम्हाला विनंती अर्ज अंगणवाडी सेविकाताईंकडे द्या किंवा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे द्या. तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हाच प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या इथं सुद्धा यादी आली नसेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद.